हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या DMER पदभरती 2025 वर फोकस करून DMER मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे टेक्निकल क्वेश्चन्स, तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिटेल अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, normal solution contains ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट पर लिटर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट पर लिटर. ओके, आता नॉर्मल सोल्युशन म्हणजे काय मित्रांनो, तर प्रति लिटर मध्ये ग्रॅम इक्विव्हॅलंट सोल्यूट असलेलं द्रावण असतं आणि ही संज्ञा विशिष्ट रासायनिक अभिक्रियांमध्ये वापरली जाते. ओके, त्यानंतरचा समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच मित्र बोलतात की सर तुम्ही फक्त 79 रुपीजमध्ये हे एवढे महत्त्वाचे 1000 क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशनमध्ये कसं देता, कारण बाकीच्या ठिकाणी तर भरपूर महागमध्ये असतात आणि तुम्ही एवढ्या कमी किमतीत कसं देता. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपला उद्देश हाच आहे स्मार्ट एक्झामचा की कमी पैशामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, डाटा तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील हा फायदा आहे, कारण ज्यांना नोट्स बुक्स घेणं अवेलेबल परवडत नाही त्यांच्यासाठी आपण या नोट्स देतो, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये आपण सध्या काय करतोय, 1000 जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत तुमच्या लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन पदासाठी, तर ते टेक्निकल क्वेश्चन्स आपण बनवलेले आहेत. ओके, विथ डिटेल विथ एक्सप्लेनेशन मध्ये आहेत. जर ते तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 79 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. बराच युजफुल VIMP PYQ प्रश्न आहेत. TCSने अदर स्टेटमध्ये देखील जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटसाठी, ते क्वेश्चन्स देखील आपण या व्हिडिओमध्ये घेतलेत. ओके, त्यामुळे आत्ताच या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून 79 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्या, फायद्याचा आहे. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, तो आपण जो लॅब टेक्निशियन पदासाठी घेतलेला जो भाग 2 आहे त्यामधील हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, पहा, द प्रोसेस बाय विच ऑल लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट स्पोर्स आर डिस्ट्रॉयड फ्रॉम ऑल सर्फेसेस इज नोन ॲज. आन्सर तुम्हाला कमेंट करायचं. ओके, डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. जर पाहिला नसेल हा व्हिडिओ तर इथे आय बटनवर आणि इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन पाहू शकता. त्यानंतर आणि मित्रांनो, फक्त हीच नाही तर आपण GK, मराठी व्याकरण तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या नोट्स देखील खूप कमी प्राइसमध्ये देतो. ओके, समोरचा प्रश्न, ॲव्हरेज युरिन आउटपुट ऑफ ॲन अडल्ट पर डे. तर दिवसाला किती? 1 ते 2 लिटर, बरोबर, म्हणजे ml मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 1000 ते 2000 मिलीलिटर, बरोबर, ml. तर काय असतंय, प्रौढ व्यक्ती ॲन अडल्ट, प्रौढ व्यक्तीचे सरासरी, ओके, सरासरी मूत्र उत्सर्जन दररोज दिवसाला किती असतं? 1 ते 2 लिटर असतं, बरोबर. आणि हे प्रमाण द्रव पदार्थाच्या सेवनावर अवलंबून असतं. त्यानंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फाउंड इन नॉर्मल युरिन. नॉर्मल युरिन मध्ये काय नसतं मित्रांनो, तर RBCs नसतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, RBC म्हणजे सामान्य मूत्रामध्ये RBC, त्यांनाच काय म्हणतात, लाल रक्तपेशी, बरोबर. लाल रक्तपेशी सामान्य मूत्रामध्ये नसतात. त्यांच्या उपस्थितीचा अर्थ म्हणजे मूत्रमार्गात काही समस्या आहेत, म्हणजे काहीतरी इन्फेक्शन किंवा स्टोन्स अशा पद्धतीनं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज टू टेस्ट कीटोन बॉडीज. तर ते आहे रोद्राज टेस्ट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, रोद्राज टेस्ट. ओके, तर याचा वापर कीटोन बॉडीज ओळखण्यासाठी होतो. यामध्ये विशेषतः डायबिटीज रुग्णांमध्ये याचा फायदा आहे. ओके मित्रांनो, या व्हिडिओची जी PDF आहे ही आत्ता आपण घेतोय ती PDF तुम्हाला या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. यासोबत तुम्हाला करंट अफेअर्सच्या मंथ वाईज आपण करंट अफेअर्सच्या PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतो, त्या देखील तुमच्या फायद्याच्या आहेत. ओके, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. समोरचा प्रश्न, नॉर्मल VMA लेवल इज अप टू 9 mg पर 24 आवर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अप टू 9 mg पर 24 आवर.
आता VMA, VMAचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो, तर तो आहे व्हिनिलिल मॅन्डेलिक ॲसिड. ओके, हा कॅटेकॉल अमाइनचा मोटाबोलाइट आहे मित्रांनो. ओके, मोटाबोलाइट, आणि त्याचं प्रमाण वाढलं असल्यास काय होतं, फिओक्रोमोसाइटोमा किंवा न्यूरोब्लास्टोमा यांसारख्या कंडिशन्स होतात. त्यानंतर समोरचा प्रश्न, ब्लडी स्टूल विथ पुस अँड म्युकस सीन इन द फॉलोइंग कंडिशन एक्सेप्ट, म्हणजे याला सोडून, तर ते आहे म्युकस कोलिटिस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 म्युकस कोलिटिस. पहा यामध्ये काय, म्युकस कोलिटिस मध्ये काय असतं, रक्त किंवा पू नसतो, फक्त श्लेष्मा म्हणजेच काय असतो, म्युकस असतो. या जे बाकीचे आहेत यामध्ये रक्त, पू, श्लेष्मा एकत्र दिसतात. समोरचा प्रश्न, इन ॲमोबियासिस द सिस्ट ऑफ एंटामोबा हिस्टोलिटिका इज आयडेंटिफाईड फ्रॉम स्टूल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्टूल. काय तर एंटामोबा हिस्टोलिटिकाच्या सिस्ट्स प्रामुख्याने स्टूल म्हणजेच काय, मल, या तपासणीतून ओळखता येतात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या परीक्षेसाठी हा 1000+ टेक्निकल क्वेश्चन्सचा प्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. जर तो अजून घेतला नसेल तर लगेच घ्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 79 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. आता पहा, विच ऑफ द फॉलोइंग पॅरासाइट हॅज नो सिस्टिक स्टेज, तर तो पॅरासाइट आहे ट्रायकोमोनास व्हॅजिनालिस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ट्रायकोमोनास व्हॅजिनालिस. ओके, तर हा एकमात्र प्रोटोजो आहे ज्यामध्ये सिस्ट स्टेज नसतात, तो फक्त ट्रोपोझोइट स्वरूपातच अस्तित्वास असतो, हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न, मल्टिपल रिंग फॉर्म्स आर सीन इन विच टाइप ऑफ मलेरिया, तर प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम मध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. यामध्ये काय असतं, आरबीसी मध्ये मल्टिपल रिंग फॉर्म्स दिसतात, जे ते याच्या गंभीरतेचं लक्षण असतं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, एलडी बॉडीज आर सीन इन द रेटिक्युलो एंडोथेलियल सिस्टीम ऑफ ह्यूमन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ह्यूमन. बरोबर, एलडी बॉडीज म्हणजेच काय, लिशमन. लिशमन डोनावन बॉडीज, जे लिशमानिया डोनावनी या संसर्गामध्ये माणसाच्या रेटिक्युलो एंडोथेलियल सिस्टीम मध्ये आढळतात, म्हणजे लिव्हर स्प्लीन या सिस्टीम मध्ये. समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग पॅरासाइट ओवा इज नॉट बाइल स्टेन्ड, तर तो पॅरासाइट आहे अँसिलोस्टोमा डुडेनेले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अँसिलोस्टोमा डुडेनेल. ओके, तर यामध्ये जे अंडे ते बाइल स्टेन नसतात, बाकी अंडे पित्तामुळे रंगीत असतात. ओके, समोरचा प्रश्न, स्ट्रेप्टोकोकस प्न्युमोनिया इज नोन टू कॉज विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स, प्न्युमोनिया. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्न्युमोनिया. स्ट्रेप्टोकोकस प्न्युमोनी हा प्रमुख ग्राम पॉझिटिव्ह जीव आहे, जो प्रामुख्याने न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुस दाह होण्यास कारणीभूत ठरतो. समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन सिम्पटम ऑफ स्टॅफिलोकोकस ऑरियस इन्फेक्शन, तर ते आहे स्किन रॅश. राईट, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्किन रॅश. ओके, स्टॅफिलोकोकस ऑरियस या संसर्गामुळे त्वचेवर लालसर पुरळ, फोड किंवा त्वचा विकार दिसून येतात, जे स्किन रॅश म्हणून ओळखले जातात. समोरचा प्रश्न, विच बॅक्टेरियल वॅक्सिन इज यूज्ड टू प्रिव्हेंट ट्युबरकुलोसिस, तर ती
वॅक्सिन आहे बॅसिलस कॅल्मेट ग्युबरेन म्हणजेच BCG लस, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बॅसिलस कॅल्मेट ग्युरेन BCG वॅक्सिन, बरोबर. तर ही ट्युबरक्युलोसिस प्रतिबंधासाठी वापरली जाणारी एक लाईव्ह ॲटेन्युएटेड बॅक्टेरियल वॅक्सिन आहे, बरोबर. समोरचा प्रश्न, लाईव्ह ॲटेन्युएटेड बॅक्टेरियल वॅक्सिन आहे BCG लस, बरोबर. समोरचा प्रश्न, which bacterial vaccine type contains a weakened but live version of the bacterium? तर ते आहे लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन. आताच पाहिलं, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन. यामध्ये जिवंत पण दुर्बल बॅक्टेरिया वापरले जातात जे शरीरामध्ये मजबूत आणि दीर्घकालीन प्रतिकारशक्ती निर्माण करतात मित्रांनो. समोरचा प्रश्न, which bacterial vaccine type is made from bacterial cell fragments such as the cell wall? तर ते आहे सब युनिट वॅक्सिन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सब युनिट वॅक्सिन. यामध्ये बॅक्टेरियाच्या पेशीभित्तिकासारख्या विशिष्ट भागांपासून बनवलेले घटक वापरले जातात ज्यामुळे सुरक्षित आणि लक्षित प्रतिकारशक्ती निर्माण होते. पुढे पाहूया, which bacterial vaccine is administered to prevent infections caused by the bacterium responsible for causing anthrax? Anthrax vaccine. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 anthrax vaccine. ही लस बॅसिलस अँथ्रॅसिस या बॅक्टेरियामुळे होणाऱ्या अँथ्रॅक्स रोगापासून संरक्षण करते. विशेषतः उच्च धोका असलेल्या व्यक्तींसाठी वापरले जाते. ओके. समोरचा प्रश्न, what is the primary mechanism by which bacteria develop resistance to antibiotics? तर त्या कंजुगेशन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कंजुगेशन. आता कंजुगेशन ही एक हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर प्रक्रिया आहे. ओके. हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर प्रक्रिया. यामध्ये बॅक्टेरिया प्रतिजैविक प्रतिकारक जीन एकमेकांना देऊ शकतात आणि म्हणून ती मुख्य यंत्रणा मानली जाते. समोरचा प्रश्न, व्हॉट इज वन ऑफ द मेजर कन्सिक्वेन्सेस ऑफ अँटीबायोटिक रेजिस्टन्स? ओके. तर ते आहे लॉंगर हॉस्पिटल स्टेज. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लॉंगर हॉस्पिटल स्टेज. प्रतिजैविक प्रतिकारामुळे उपचार प्रभावी होत नाही त्यामुळे रुग्णालयात जास्त दिवस राहावे लागते व खर्चही वाढतो. समोरचा प्रश्न, व्हॉट इज द प्रायमरी टार्गेट ऑफ अँटीबायोटिक्स इन बॅक्टेरियल सेल्स? तर ते आहे रायबोझोम्स. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायबोझोम्स. अनेक प्रतिजैविके रायबोझोम्सला लक्ष्य करतात कारण हे प्रथिननिर्मितीसाठी आवश्यक असतं व बॅक्टेरियाच्या वाढीसाठी महत्त्वाचं असतं. समोरचा प्रश्न, which color of bottle is commonly used for blood collection in clinical laboratories? तर ते ब्लड कलेक्शन साठी रेड आहे बॉटल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रेड. रेड टॉप ट्यूब ही सर्वसामान्यतः कशासाठी सिरम साठी वापरली जाते. यामध्ये कोणतेही अँटीकोगुलंट नसतं. ही ट्यूब केमिस्ट्री आणि सेरोलॉजी चाचणीसाठी उपयुक्त असते. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, व्हॉट अँटीकोगुलंट इज टिपिकली फाउंड इन रेड टॉप्ड ब्लड कलेक्शन ट्यूब्स? तर त्यामध्ये हिपॅरिन EDTA सोडियम कोणतंच नसतं म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नन. आता तुम्हाला सांगितलं होतं मी रेड टॉप ट्यूबमध्ये अँटीकोगुलंट नसतं म्हणून नन आहे, बरोबर. हे ट्यूब मुख्यतः सिरम टेस्ट, बरोबर, सिरम टेस्ट यामध्ये वापरली जाते. मगाशी सांगितलं ज्यामध्ये केमिस्ट्री सेरोलॉजी अशा पद्धतीचे असतात टेस्ट. समोरचा प्रश्न, which color of bottle is often used for coagulation testing in clinical laboratories? पहा, which color of bottle is often used for coagulation testing? तर ते आहे
ब्लू योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ब्लू टॉप ट्यूब कोगुलेशन चाचण्यासाठी वापरले जाते. यामध्ये क्लॉटिंग प्रोसेस नियंत्रणात ठेवण्यासाठी अँटीकोगुलंट असतो ते. ओके, क्लॉटिंग प्रोसेस नियंत्रणात ठेवण्यासाठी. पुढे पाहूया. व्हॉट अँटीकोगुलंट इज कॉमनली फाउंड इन ब्लू टॉप्ड ब्लड कलेक्शन ट्यूब्स. आत्ताच पाहिलं सोडियम सायट्रेट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोडियम सायट्रेट. ओके, ब्लू टॉप ट्यूबमध्ये सोडियम सायट्रेट हा अँटीकोगुलंट असतो जो रक्ताच्या क्लॉटिंग प्रक्रियेला थांबवतो. समोरचा प्रश्न. TAT in a clinical laboratory stands for टर्न अराउंड टाइम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 टर्न अराउंड टाइम. VIMP प्रश्न आहे. आता TAT टर्न अराउंड टाइम म्हणजेच रुग्णाच्या नमुने संकलित केल्यापासून ते रिपोर्ट तयार होईपर्यंतचा एकूण वेळ आणि ही वेळ जितकी कमी तितकी प्रयोगशाळेची कार्यक्षमता जास्त मानली जाते. हा प्रश्न VIMP आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा विचारलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये देखील हा प्रश्न आपण घेतला होता. हा दुसऱ्या शिफ्टचा पेपर आहे त्यामध्ये देखील विचारलेला आहे. पुढे पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आर फॅट सोल्युबल विटामिन्स. तर ते आहे किडा. बरोबर, किडा फॅट सोल्युबल. मग ते आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विटामिन ADEK. बरोबर. तर फॅट सोल्युबल म्हणजे काय, तर मेदामध्ये चरबीत विद्राव्य असणारे जीवनसत्व. यामध्ये विटामिन A, D, E आणि K ही जीवनसत्वे असतात आणि ही शरीरातील चरबीत साठवली जातात. यांचा शरीरात साठा जास्त झाला तर विषारी परिणाम होऊ शकतो. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न. आयरन इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ हिमोग्लोबिन. राईट. VIMP आहे हा देखील. VIMP. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हिमोग्लोबिन. आयरन हे हिमोग्लोबिनमध्ये उपस्थित असून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या प्रक्रियेसाठी खूप अत्यावश्यक आहे. समोरचा प्रश्न. ऑस्टिओपोरोसिस इज रिलेटेड टू द फॉलोइंग मिनरल. कॅल्शियम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम. आता ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे कमजोर होणे आणि या आजाराचा संबंध कशाशी आहे, शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेशी आहे. बरोबर. पुढे पाहूया. विटामिन K इज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ प्रोथ्रोम्बिन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सिंथेसिस ऑफ प्रोथ्रोम्बिन. विटामिन K हे यकृतात प्रोथ्रोम्बिन तयार करण्यासाठी आवश्यक असतं जे रक्तस्राव थांबवण्यासाठी क्लॉट तयार करतं आणि यामुळे रक्त साकळण्यास मदत होते. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. बेसिक फंक्शनल युनिट ऑफ ब्रेन इज नोन ॲज. पहा किती VIMP आहे. बेसिक फंक्शनल युनिट ऑफ ब्रेन इज न्यूरॉन. राईट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 न्यूरॉन हे मेंदूचे मूलभूत कार्यकारी घटक आहे. ते मज्जा संस्थेच्या कार्यासाठी सिग्नल पाठवण्याचे कार्य करतं. बरोबर. पुढे पाहूया. विल्सन डिसीज ऑकर्स ड्यू टू accumulation ऑफ. विल्सन्स डिसीज ऑकर्स ड्यू टू accumulation ऑफ कॉपर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कॉपर. विल्सन रोगात यकृत, मेंदू आणि डोळ्यांमध्ये जास्त प्रमाणात कॉपर तांब साठतो कारण शरीर ते योग्य प्रकारे बाहेर टाकू शकत नाही म्हणून. समोरचा प्रश्न. झेल-निल्सन स्टेन इज यूज्ड फॉर मायकोबॅक्टेरियम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मायकोबॅक्टेरियम. ओके. ही जी झेल-निल्सन स्टेन हे ॲसिड फास्ट बॅक्टेरिया ज्यामध्ये आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आणि हा ओळखण्यासाठी वापरला जातो. समोरचा प्रश्न.
फॉलोइंग ॲक्सिडेंटल एक्सपोजर बाय अ बायोहझार्ड ब्रीच विच केमिकल एजंट शुड बी यूज फॉर क्लीन लॅबोरेटरी फ्लोर. हा देखील VIMP क्वेश्चन आहे, मागच्या व्हिडिओमध्ये देखील होता. म्हणजे मागची जी प्रश्नपत्रिका आपण घेतली होती 2023ची त्यामध्ये देखील हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न देखील अदर स्टेटच्या एक्झाम्समध्ये मधून घेतलेला आहे, तिथे देखील आलेला आहे. म्हणजे हा देखील VIMP आहे. तर ते आहे पहा 0.1% हायपोक्लोराइड सोल्युशन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 0.1% हायपोक्लोराइड सोल्युशन. म्हणजेच हे काय आहे तर WHO आणि CDSच्या शिफारशीनुसार वापरले जातात. आता जे संक्रमण धोका असलेले पदार्थ जर आपल्या लॅबोरेटरीमध्ये सांडले तर प्रयोगशाळेत बायोहझार्ड स्पिल्स जर झालं म्हणजे संक्रमण असलेले पदार्थ जर सांडले तर ते स्वच्छ करण्यासाठी हे वापरले जाणारे प्रमाणित रसायन आहे. ओके. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. व्हॉट इज द प्रायमरी मेकॅनिझम बाय विच बॅक्टेरिया डेव्हलप रेजिस्टन्स टू अँटीबायोटिक्स. आन्सर कमेंट करायचं. फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, मराठीमध्ये एक्सप्लेन केलेला. आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. TAT इन अ क्लिनिकल लॅबोरेटरी स्टँड्स फॉर. खूप इझी क्वेश्चन आहे. TATचा तुम्हाला फुल फॉर्म सांगायचा आहे सरळ सरळ. समोरचा प्रश्न. स्टेन यूज फॉर कॅल्शियम इज. ओके. स्टेन यूज फॉर कॅल्शियम इज. आन्सर कमेंट करा. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमची जी DMRची पद भरती आहे त्यामध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट जे पद आहे त्या पदासाठी जे आवश्यक असणारे टेक्निकल PYQ क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्स आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. त्या प्रश्नसंचाचा आपण 1000 टेक्निकल क्वेश्चन्स PYQ क्वेश्चनचा महाप्रश्नसंच आपण बनवलेला आहे आणि या महाप्रश्नसंचामध्ये जो DMERने सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आपण पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक टॉपिकवर आपण प्रश्न बनवलेले आहेत आणि त्यामध्ये आपण टोटल 1000 क्वेश्चन्स बनवलेले आहेत. जर ते क्वेश्चन्स तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 79 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. खूप महत्त्वाचा आहे. लगेच प्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या DMER पदभरती 2025 वर फोकस करून DMER मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद आहे, या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.